राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने दणदणीत विजय मिळविलाय, तर महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने राज्यात सर्वाधिक जागा म्हणजेच 132 जागा मिळवल्यात, तर शिंदेंच्या सेनेने 57 आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने 21 जागांवर विजय मिळवलाय। दरम्यान विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्याने विविध स्तरावरील नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित केली जाते। त्यामुळे राज्यातील राजकारण तापताना दिसतंय। विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर वार पलटवार करताना दिसत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार उत्तमराव जानकर यांनी एक मोठं वक्तव्य केले। या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले। या राज्यामधलं हे सरकार 1000% जाणार म्हणजे जाणार। एवढंच नव्हे तर माळशिरस विधानसभा आणि बारामती विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर पुन्हा घेऊन दाखवा। अजित पवार 10,000 मतांनी पराभूत होतीलच, शिवाय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं आव्हानही आपण स्वीकारतो, कारण देशाची आणि राज्याची व्यवस्था बदलल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नसल्याचं वक्तव्य जानकर यांनी केले। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले, त्यामध्ये सरकार आणि वाल्मिक कराडामध्ये तडजोडी झालेल्या आहेत की खरं तर पोलिसांनी जाऊन पकडायला पाहिजे होता। एखादा आरोपी शरण येतोय ती केवढी नामुष्की, म्हणजे सरकारची इज्जतच राहिली नाही। या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना तोंड फुटणार आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा। धन्यवाद।